विचार करा, तुम्हाला तुमच्या जवळच्या व्यक्तीचा फोन येतो. आवाज हुबेहूब त्यांचाच असतो. ते संकटात आहे असं रडून सांगतात आणि तुम्ही तातडीने UPI वरून पैसे पाठवतात. पण काही वेळाने कळतं की तो फोन तुमच्या नातेवाईकांचा नव्हताच. तो एका आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI मशीनचा आवाज होता. मित्रांनो, आता सायबर चोरटे फक्त मेसेज पाठवून थांबत नाही, तर ते तुमचा आवाज आणि तुमचा चेहरा देखील चोरत आहे. आजच्या या विशेष भागात आपण उलगडा करणार आहोत UPI फसवणुकीचे नवीन AI मार्ग, सायबर भामटांपासून तुमचं बँक खातं सुरक्षित कसं ठेवाल आणि AI UPIचा स्कॅम. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण यातील काही मुद्दे चुकले तर तुमची आयुष्यभराची कमाई एका मिनिटात गायब होऊ शकते. सर्वात प्रथम AIचं नवीन शस्त्र व्हॉइस क्लोनिंगबद्दल आपण जाणून घेऊया. समजून घेऊया व्हॉइस क्लोनिंग म्हणजे काय. सायबर गुन्हेगारांना आता तुमचा आवाज चोरण्यासाठी तासनतास रेकॉर्डिंगची गरज लागत नाही. सोशल मीडियावरील तुमच्या एका छोट्याशा रीलमधून किंवा व्हिडिओमधून फक्त 3 ते 5 सेकंदाचा स्पष्ट आवाज चोरट्यांसाठी पुरेसा आहे. 11 लॅबसारख्या AI टूल्सचा वापर करून हे चोरटे हुबेहूब तुमचा आवाज तयार करतात. यानंतर ते तुमच्या घरच्यांना फोन करतात. आवाजात तोच ओलावा, तोच चढ उतार, माझा अपघात झालाय किंवा मी अडचणीत आहे असं सांगून ते समोरच्याला भावनिक साथ घालतात. याला तंत्रज्ञानाच्या भाषेत सायकोलॉजिकल वॉरफेअर म्हणजेच तुमच्या मेंदूशी खेळलेला खेळ असं म्हणतात. आता दुसरं म्हणजेच डीप फेक आणि एन्व्हायरमेंटल स्पूफिंग म्हणजे काय. गोष्ट फक्त आवाजावर थांबत नाही. आता आले आहे डीप फेक व्हिडिओ कॉल्स. व्हॉट्सॲपवर व्हिडिओ कॉल येतो, समोर तुमच्या मित्राचा किंवा बॉसचा चेहरा दिसतो. तांत्रिक अडचण सांगून ते कॅमेरा स्थिर ठेवतात आणि तातडीने पैशांची मागणी करतात. पण हे चोरटे इथे देखील थांबत नाही. ते आता वापरत आहे एन्व्हायरमेंटल स्पूफिंग. म्हणजेच जेव्हा ते तुम्हाला फोन करतात तेव्हा बॅकग्राऊंडला बँकेत असतो तसा गोंधळ दाखवतात, कीबोर्ड टाईप करण्याचा आवाज दाखवतात किंवा ट्रॅफिकचा आवाज ऐकू येतो. त्यामुळे तुम्हाला वाटतं की कॉल खरंच एखाद्या महत्त्वाच्या ठिकाणून आला आहे. ही सर्व मायावी दुनिया AIने तयार केलेली असते. आता इतकं सोपं कसं झालं आहे पाहूया. तुम्ही विचार करत असाल चोरट्यांना आपली इतकी माहिती कुठून मिळते, तर उत्तर आहे आपलं डिजिटल फुटप्रिंट्स. आपण सोशल मीडियावर जे व्हॉइस स्टेटस ठेवतो, आपले वाढदिवस, शाळेची नावं किंवा वैयक्तिक माहिती उघड करतो, तिचा वापर करून AI तुमची एक खोटी ओळख म्हणजेच पर्सोना तयार करते. विशेषतः UPI ट्रान्झॅक्शन इतकं जलद होतं की तुम्हाला विचार करायला किंवा पडताळणी करायला वेळच मिळत नाही. चोरांना याच वेगाचा फायदा होतो. आता ह्यासाठी आपण आपलं संरक्षण कसं करावं. कॉलबॅक पॉलिसीमध्ये जर कोणी ओळखीची व्यक्ती पैशांची मागणी करत असेल तर तो फोन कट करा आणि तुमच्याकडे असलेल्या त्याच्या मूळ नंबरवर स्वतः फोन करून खात्री करून घ्या. व्हॉइस पासवर्ड टाका. आपल्या कुटुंबात एक गुप्त कोड ठरवून ठेवा. संशयास्पद फोनवर तो कोड विचारा. लक्षात ठेवा, AIकडे तुमच्या कौटुंबिक सिक्रेट्सचं उत्तर नसेल. UPI पिनचा भ्रम दूर करा. पैसे मिळवण्यासाठी किंवा कॅशबॅकसाठी कधीही पिन टाकावा लागत नाही. जर कोणी पिन मागत असेल तर तो 100% फ्रॉड आहे. डोळ्यांची हालचाल तपासा. व्हिडिओ कॉलवर समोरच्या व्यक्तींच्या डोळ्यांच्या पापण्या आणि ओठांची हालचाल नीट बघा. डीप फेकमध्ये आता थोडा कृत्रिमपणा जाणवतो. 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन म्हणजेच तुमचे सर्व आर्थिक ॲप्स केवळ पासवर्डवर न ठेवता बायोमॅट्रिक्स म्हणजेच फिंगरप्रिंट्स आणि OTPने सुरक्षित ठेवा. आता जर तुमच्यासोबत फसवणूक झालीच तर तुम्ही काय कराल. जर फसवणूक झालीच तर घाबरून गप्प बसू नका. पहिले 2 तास म्हणजेच गोल्डन अवर्स अत्यंत महत्त्वाचे असतात. तात्काळ 1930 या क्रमांकावर कॉल करा. www.cybercrime.government.in या वेबसाईटवर आपली तक्रार नोंदवा. AI तंत्रज्ञान जितकं वेगवान आहे त्यापेक्षा जास्त वेगवान आपल्याला बनावं लागेल. आजच आपल्या घरातल्या लोकांसोबत बसा आणि मी सांगितलेला तो सिक्रेट कोड ठरवून टाका. तंत्रज्ञानाला घाबरू नका, फक्त त्याला समजून घ्या. तुम्हाला अशाच प्रकारचा अनुभव कधी आला आहे का? किंवा तुम्हाला कोणत्या नवीन स्कॅमबद्दल माहिती आहे का? आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.